सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय सेवा या प्रकरणाचा अभ्यास करत असताना व्यवसाय सेवा म्हणजे काय, व्यवसाय सेवेची वैशिष्ट्ये आणि त्यानंतर व्यवसाय सेवांचे प्रकार पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण व्यवसाय सेवेमधला पहिला प्रकार बँकिंग याविषयी माहिती घेतलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे आणि त्याची उत्पत्ती कशी झाली, त्यानंतर जगातील सर्वात पहिली बँक कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. भारतामध्ये पहिली बँक 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता या नावानं त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता या ठिकाणी स्थापन करण्यात आली. अशी बरीच माहिती आपण विद्यार्थी मित्रांनो पाठीमागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपण बँक या शब्दाच्या व्याख्या देखील पाहिलेल्या आहेत. बघा बँक या शब्दाची व्याख्या पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपल्याला बँकांचे प्रकार पाहायचे आहेत. मग साहजिकच आपणा सर्वांना प्रश्न पडतो की बँक म्हणजे काय, बँकच ना. पण विद्यार्थी मित्रांनो आपण जर आपल्या गावामध्ये असलेल्या वेगवेगळ्या बँकांकडे पाहिलं तर या बँका वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. या बँका काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. मग आपल्या नातेपुते गावाचा जर आपण विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की बँक ऑफ इंडिया ही एक बँक आहे. बघा बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयकृत आणि व्यावसायिक बँक आहे किंवा व्यापारी बँक आहे. बघा बँक ऑफ इंडियाप्रमाणेच आपल्या नातेपुते शहरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही सुद्धा एक बँक आहे. विद्यार्थी मित्रांनो ही जी बँक आहे ही बँकसुद्धा त्या ठिकाणी व्यावसायिक बँक आहे आणि राष्ट्रीयकृत म्हणजे भारत सरकारच्या मालकीची बँक आहे. बघा या दोन बँका झाल्या. या दोन बँकांशिवाय नातेपुते शहरामध्ये इतर काही बँका आहेत. बघा त्यामध्ये आपण मार्केट यार्डमध्ये गेलो तर त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विद्यानंद कोऑपरेटिव्ह बँक, त्याच्यानंतर आपण पिरळे रस्त्याने गेलो तर त्या ठिकाणी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक, त्यानंतर बसस्टँडच्या त्या बाजूच्या साईडला त्या ठिकाणी दी मंगळवेढा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, आपण पेठेमधून खाली निघालो तर त्या ठिकाणी मध्येच त्या ठिकाणी शेतकरी बँक किंवा त्याला शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक ही बँक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. बघा विद्यार्थी मित्रांनो बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या राष्ट्रीयकृत बँक आहेत किंवा या व्यापारी बँक आहेत, व्यावसायिक बँक आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या नातेपुते शहरामध्ये अशा काही बँका आहेत की त्या बँकांच्या नावामध्ये सहकारी असा उल्लेख आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ज्या बँका आहेत या बँका सहकारी बँका आहेत. कोणत्या बँका आहेत? सहकारी बँका आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी अगदी दहिगाव चौकाच्या पश्चिमेच्या बाजूला गेलो तर त्या ठिकाणी एक मोठी बँक आहे IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया नावाची बँक त्या ठिकाणी आहे. बघा ही बँकसुद्धा आता सध्या व्यापारी बँकांप्रमाणेच काम करते, हे की नाही. पण तिच्या नावाप्रमाणे जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो ही डेव्हलपमेंट बँक आहे, ही विकास बँक आहे. ही बँक भारत सरकारने एका विशिष्ट हेतून स्थापन केलेली आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये उद्योगधंद्याच्या वाढीला मदत व्हावी, उद्योगधंद्यांना कर्जपुरवठा व्हावा यासाठी IDBI सारख्या डेव्हलपमेंट बँका म्हणजे विकास बँका भारतामध्ये आपल्याला दिसून येतात. तो एक बँकांचा प्रकार आहे. म्हणजे बघा आपल्या नातेपुतेमध्येच बँकामध्ये किती विशेषीकरण आहे किंवा किती विविधता आहे. बँक ऑफ इंडिया, SBI राष्ट्रीयकृत बँका किंवा त्याला आपण व्यावसायिक बँक असं म्हणतो. शंकरराव मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विद्यानंद कोऑपरेटिव्ह बँक, त्याच्यानंतर लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक ह्या सगळ्या सहकारी बँका आहेत.
ह्या सगळ्या काय आहेत? सहकारी बँका आहेत. लक्षात येते? त्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे IDBI, हे विद्यार्थी मित्रांनो विकास बँक आहे. ही कोणती बँक आहे? विकास बँक आहे. हा एक बँकेचा नवीन प्रकार आहे. त्यानंतर आपल्या राजवैभव मंगल कार्यालयाच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी इम्पिरियल बँक नावाची एक नवीन बँक त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापन झालेली आहे. त्याच्या अलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला ICICI, त्याला ICI बँक असं म्हणतो आपण, आहे की नाही. ही एक बँक आहे. ही बँकसुद्धा डेव्हलपमेंट बँक आहे. ही बँकसुद्धा विकास बँक आहे. हा बँकेचा एक वेगळा प्रकार आहे. हा बँकेचा काय वेगळा प्रकार आहे, की नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, नातेपुते शहरामध्ये सुद्धा बँकाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. अजून एक महत्त्वाची बँक आहे नातेपुतेमध्ये. बघा, तुमच्या आठवणीत आहे का? आपण नातेपुते मेन रोडनं जर खाली गेलो, पेठेनं खाली गेलो, पेठेमधून, आहे की नाही, तर एक अर्धा किलोमीटर अंतर किंवा चालून गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला विदर्भ कोकण ग्रामीण बँक त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. काय होते? ग्रामीण बँक आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. बघा, हा ग्रामीण बँकांचा प्रकार आहे. प्रादेशिक ग्रामीण बँका या प्रकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही बँक मोडते. प्रादेशिक ग्रामीण बँका या प्रकारामध्ये ही काय होते? बँक मोडते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नातेपुते गावाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी नातेपुतेमध्ये बँका आहेत, परंतु नातेपुतेमध्ये बँकांची आपल्याला वेगवेगळे प्रकारसुद्धा त्या ठिकाणी दिसून येतात. आणि या वेगवेगळ्या बँकांच्या प्रकारांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी बँकांच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी माहिती घ्यायची आहे. लक्षात येते? तर विद्यार्थी मित्रांनो, बँकाचे जे विविध प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये मध्यवर्ती बँक, तुम्हाला प्रकारांची नाव सांगतो. मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? सेंट्रल बँक असं म्हणतात. आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नावाची जी बँक आहे ती बँक आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. त्या बँकेविषयी आपल्याला या प्रकरणामध्ये माहिती घ्यायची आहे. हा एक प्रकार झाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रकार आहे व्यावसायिक बँका. त्याला आपण कमर्शियल बँक असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? कमर्शियल बँक असं म्हणतो. बघा, या बँका व्यापारी तत्वावरती काम करतात, व्यावसायिक तत्वावरती काय करतात? काम करतात. मग त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, ठीक आहे नाही, अशा अनेक बँका तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. हा बँकांचा दुसरा प्रकार झाला, व्यावसायिक बँका. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बँकांचा तिसरा प्रकार आहे सहकारी बँका. या सहकारी बँकामध्ये शंकरराव मोहिते पाटील बँक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्याच्यानंतर लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक, विद्यानंद कोऑपरेटिव्ह बँक, ती मंगळवेढा कोऑपरेटिव्ह बँक, ह्या ज्या सगळ्या बँका आहेत ह्या सगळ्या बँका विद्यार्थी मित्रांनो सहकारी बँक या सहकारी बँक या प्रकारामध्ये काय होतात? मोडतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बँकांचा चौथा प्रकार आहे विकास बँक, डेव्हलपमेंट बँक्स. बघा, या बँका भारत सरकारनं एका विशिष्ट उद्देशानं स्थापन केलेल्या असतात. एका विशिष्ट क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी या बँका स्थापन केलेल्या असतात आणि म्हणून त्या बँकांना आपण डेव्हलपमेंट बँक असं म्हणतो. तर यामध्ये आपल्या नातेपुतेमध्ये त्या ठिकाणी IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भारतीय औद्योगिक विकास बँक असं मराठीत नावसुद्धा आपल्याला तिचं माहीत नाही, फक्त आपल्याला एवढंच माहीत आहे IDBI एवढं म्हणतो आपण, ठीक की नाही. तर विकास बँक हा बँकांचा चौथा प्रकार आहे. मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बँकांचा पाचवा प्रकार आहे विनिमय बँक, एक्सचेंज बँक्स. विनिमय म्हणजे एक्सचेंज करणे, अदलाबदल करणे, देवाणघेवाण करणे, ठीक नाही. बघा, या बँका विद्यार्थी मित्रांनो परदेशी चलनाची अदलाबदल करून देण्याचं काम करतात. आपल्या देशाचं जे चलन आहे ते कोणतं आहे? आपला रुपया आहे, है की नाही. पण रुपया संपूर्ण जगात चालतो का? नाही. परदेशात जर त्या ठिकाणी आपल्याला खरेदी करायची असेल, विक्री करायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्या देशाचं चलन वापरावं लागतं,
की नाही. मग या चलनाची अदलाबदल करून देणाऱ्या ज्या बँका असतात त्या बँकांना विद्यार्थी मित्रांनो आपण विनिमय बँक असं म्हणतो किंवा काय म्हणतो त्याला आपण एक्सचेंज बँक असंच म्हणतो, आहे की नाही. आता आपल्या ग्रामीण भागामध्ये या बँकेची शाखा आपल्याला दिसणार नाही, पण बंदराच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आयात निर्यात व्यापार चालतो अशा ठिकाणी तुम्हाला या बँका दिसून येतात, एक विनिमय बँका. लक्षात येते. आणि या बँकांचं मुख्य काम म्हणजे चलनाची अदलाबदल करून देणे, रुपया घेणे, आहे की नाही, आणि त्याच्यामधले परदेशाचे डॉलर तुम्हाला देणे, काय करणे, डॉलर तुम्हाला उपलब्ध करून देणे. तर असं जे काम आहे हे विनिमय बँका हे काम करतात. लक्षात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बँकेचा 6वा प्रकार आहे प्रादेशिक ग्रामीण बँक. प्रादेशिक ग्रामीण बँक, रिजनल रूरल बँक्स, प्रादेशिक ग्रामीण बँका. मग विद्यार्थी मित्रांनो ही बँक आपल्याकडे आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक नावाची जी बँक आपल्या त्या ठिकाणी DG कंपनीच्या अलीकडच्या बाजूला आहे. ही बँक ही प्रादेशिक ग्रामीण बँक आहे. ही बँक ही प्रादेशिक ग्रामीण बँक आहे. अशीच बँक फोनशिरस या ठिकाणी एक होती, गिरवी या ठिकाणी होती, परंतु त्या शाखा व्यवस्थित चालल्या नसल्यामुळे त्या नातेपुतेच्या शाखेमध्ये काय केल्या गेल्या, वर्ग केल्या गेल्या, आहे की नाही. आणि त्यामुळे ही बँक आता नातेपुतेमध्ये काम करते. त्याच्यानंतर 7वा प्रकार आहे बचत बँक. या बँका फक्त पैसे बचत करून ठेवण्याचं काम करतात. बँकाची इतर कामं ती कमी करतात, पण लोकांना फक्त पैसे सेविंग करून ठेवण्याची, पैसे बचत करून ठेवण्याची सवय लावायचं काम या बँका करतात. आपल्या भारतामध्ये जी पोस्ट ऑफिस आहेत, है की नाही, ही पोस्ट ऑफिस या प्रकारचं काम आपल्याला करताना दिसून येतात. तर त्या बँकांना विद्यार्थी मित्रांनो आपण बचत बँक असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना, बचत बँक असं म्हणतो, है की नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बँकेचा 8वा प्रकार आहे गुंतवणूक बँक, इन्व्हेस्टमेंट बँक, इन्व्हेस्टमेंट बँक. बघा विद्यार्थी मित्रांनो या ज्या बँका आहेत या बँका गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविध उद्योगांमध्ये लोकांनी त्या ठिकाणी गुंतवणूक करावी यासाठी त्या सहकार्य करतात. त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी जे वेगवेगळे मोठमोठे उद्योग आहेत, जे मोठमोठे व्यवसाय आहेत, त्या उद्योगांमध्ये या बँका पैसे गुंतवतात आणि त्या उद्योगांना काय करतात, त्या सहकार्य करतात, त्या उद्योगांना सहाय्य करतात. तर अशा बँकांना विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, गुंतवणूक बँक असं म्हणतो. काय म्हणतो, त्या बँकांना गुंतवणूक बँक असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बँकेचा 9वा प्रकार आहे विशिष्ट बँका. बघा या ज्या बँका आहेत या बँका विशिष्ट क्षेत्रासाठी स्थापन केलेल्या असतात. या ज्या बँका आहेत या बँका एका विशिष्ट क्षेत्रासाठी स्थापन केलेल्या असतात. उदाहरणार्थ एक्झिम बँक, EXIM, EX म्हणजे एक्सपोर्ट शॉर्ट फॉर्ममध्ये, आणि IM म्हणजे इम्पोर्ट. मग त्याला आपण काय म्हणतो, निर्यात आयात बँक. काय म्हणतो आपण त्याला, निर्यात आयात बँक. मग हा बँकेचा विशिष्ट बँकांचा प्रकार आहे. म्हणजे आयात आणि निर्यात हा जो व्यापार आहे त्या व्यापाराला मार्गदर्शन करण्यासाठी, त्याला सहाय्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी या बँकेची काय केली आहे, स्थापना केली गेलेली आहे, की नाही. तर अशा विशिष्ट बँका या विशिष्ट क्षेत्रासाठी काय केलेल्या असतात, स्थापन केलेल्या असतात. तर त्याचाही त्या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो विशिष्ट बँकामधलाच दुसरा प्रकार आहे भारतीय लघुउद्योग विकास बँक. भारतीय लघु उद्योग विकास बँक. मग याला सिडबी असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, सिडबी असं म्हणतात. बघा भारतामध्ये जे छोटे उद्योग आहेत, भारतामध्ये जे लघुउद्योग आहेत, त्या लघुउद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी, त्यांना सल्ला देण्यासाठी, त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारनं भारतीय लघुउद्योग विकास बँक म्हणजे सिडबी या बँकेची काय केलेली, स्थापना केलेली आहे. आणि तिचं कार्यच तेवढं आहे की भारतातल्या लघुउद्योगांना मार्गदर्शन करणं, त्यांना सहाय्य करणं, त्यांना आर्थिक मदत करणं, त्यांच्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना काय करणं, मदत करणं. तर या पद्धतीचं काम काय करतात या बँका करतात. तर आपल्याला सिडबी
भारतीय लघुउद्योग विकास बँक या बँकेचा देखील विद्यार्थी मित्रांनो काय करायचा या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विशिष्ट बँकामधला विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रकार आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक याला विद्यार्थी मित्रांनो नॅशनल ॲग्रिकल्चरल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, त्या बँकेला नाबार्ड असं म्हणतात. सोप्या शब्दामध्ये काय म्हणतात त्याला? नाबार्ड असं म्हणतात. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट म्हणजे भारतीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक असं म्हणतो आपण त्याला. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक असं आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. तर या नाबार्ड ही बँक नेमकी काय आहे, ती काय काम करते, तिची स्थापना कशासाठी करण्यात आली, नाबार्डची स्थापना कोणत्या साली करण्यात आली, याही बाबीची माहिती आपल्याला काय करायची आहे, बँकांचे प्रकार या प्रकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय करायचे आहे, घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे बँकांचे जवळजवळ 9 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 9. आणि 9 प्रकारामध्ये शेवटचा जो प्रकार आहे 9वा, त्याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक्झिम बँक म्हणजे निर्यात आणि आयात बँक, भारतीय लघुउद्योग विकास बँक म्हणजे सिडबी आणि नाबार्ड या 3 बँकांचा काय होतो त्याच्यामध्ये समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने बँकांचे एकूण 9 प्रकार आहेत आणि या 9 प्रकारांविषयीची माहिती त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणामध्ये काय करायची आहे, घ्यायची आहे. या प्रकरणामध्ये काय करायचे, आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर त्यामधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक. मध्यवर्ती बँक किंवा त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रल बँक असं म्हणतो. मध्यवर्ती बँक किंवा आपण त्याला काय म्हणतो, सेंट्रल बँक असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. ही आपल्या देशाची काय आहे, मध्यवर्ती बँक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती बँक म्हणलं की बऱ्याच वेळेस आपल्याकडून त्या ठिकाणी एक मोठी चूक होते. कारण आपल्या गावामधल्या एका बँकेच्या नावामध्ये सुद्धा मध्यवर्ती हा शब्द आहे आणि आपण त्या बँकेचं नाव काय केलेलं असतंय, वाचलेलं असतंय आणि मध्यवर्ती बँकेची मात्र आपल्याला माहिती नसते आणि त्यामुळं आपण मध्यवर्ती हा शब्द वाचलेला असतो, पाहिलेला असतो आणि त्यामुळं मग आपण त्या बँकेविषयीच माहिती लिहून टाकतो की आमच्या गावामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही मध्यवर्ती बँक आहे, हे की नाही. आणि मग त्या बँकेविषयी आपण बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी लिहितो, ज्ञात असलेल्या ज्ञात नसलेल्या गोष्टीसुद्धा लिहितो. मग त्यामध्ये लिहितो की ही बँक लोकांच्याकडून पैसे घेते, लोकांना कर्ज देते, लोकांना पीक कर्जाचा पुरवठा करते, हे की नाही. या बँकेची आमच्या गावामध्ये खूप मोठी शाखा आहे, हे की नाही. आम्ही आमचे पैसे तिथं ठेवतो, हे की नाही. अशी आपल्याला ज्ञात असलेली ज्ञात नसलेली माहिती आपण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बरीचशी लिहितो आणि हे पूर्णपणे त्या ठिकाणी चुकीचं असतं, हे लक्षात ठेवा. बघा मध्यवर्ती बँक म्हणजे सेंट्रल बँक आणि सेंट्रल बँक ही आपल्या देशाची आपल्या सरकारची बँक असते. बघा भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. लक्षात येते, RBI असं आपण तिला म्हणतो, ठीक नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देशासाठी एक मध्यवर्ती बँक असते. काय असते? एक मध्यवर्ती बँक असते आणि बँकिंगच्या संरचनेमध्ये ही बँक त्या देशामध्ये सर्वोच्च स्थानी असते. बँकिंगच्या संरचनेमध्ये ही बँक त्या देशामध्ये त्या ठिकाणी सर्वोच्च स्थानी असते, की नाही. बघा आपल्या देशामध्ये जशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची सर्वोच्च बँक आहे, आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही अमेरिकेमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी फेडरल बँक ऑफ अमेरिका ही त्या देशाची सेंट्रल बँक आहे किंवा मध्यवर्ती बँक आहे. आपण इंग्लंडमध्ये गेलो, आहे की नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंग्लंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंग्लंड, आहे की नाही. ही त्या ठिकाणी इंग्लंड या देशाची मध्यवर्ती बँक आहे, आहे की नाही. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देशासाठी एक मध्यवर्ती बँक असते. प्रत्येक देशासाठी काय असते? एक मध्यवर्ती बँक असते. बघा, आपल्या भारत देशामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. आणि ही बँक आपल्या देशामध्ये बँकिंगच्या संरचनेमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. बँकिंगच्या संरचनेमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. लक्षात येते. तर या बँकेविषयी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी पहिल्यांदा माहिती घ्यायची आहे. पुस्तकामध्ये अगदी 3 ओळीमध्येच माहिती लिहिलेली आहे. किती ओळीमध्ये माहिती लिहिलेली आहे? 3 ओळीमध्ये माहिती लिहिलेली आहे. परंतु या बँकेची स्थापना नेमकी कशी झाली, आहे की नाही. या बँकेची स्थापना का करावी लागली, आहे की नाही. तर याविषयी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला माहिती घेणं जरुरीचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँकेची स्थापना होण्यापूर्वी भारतामध्ये 3 मोठ्या बँका होत्या. बंगाल प्रांतामध्ये त्या ठिकाणी बँक ऑफ बंगाल, की जी भारतामध्ये पहिल्यांदा स्थापन झाली होती 1806 मध्ये. बँक ऑफ कलकत्ता, या बँक ऑफ कलकत्ताचंच नाव पुढं बदलून त्या ठिकाणी बँक ऑफ बंगाल असं करण्यात आलं. त्यानंतर मद्रासला एक बँक होती, बँक ऑफ मद्रास वगैरे, ठीक आहे नाही. मुंबईला एक बँक होती, ठीक आहे नाही. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी या तिन्ही बँका म्हणजे रिझर्व्ह बँकेची स्थापना होण्यापूर्वी या तिन्ही बँका नोटा छपाईचं काम करायच्या. काय करायच्या? नोटांची छपाई करण्याचं काम या तिन्ही बँका त्या ठिकाणी करत असत, ठीक आहे नाही. आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये ज्या चलनी नोटांची छपाई केली जाते त्या चलनी नोटांच्या छपाईवरती त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं जे नियंत्रण पाहिजे ते नियंत्रण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिसून येत नव्हतं. योग्य पद्धतीचं नियंत्रण त्या ठिकाणी दिसून येत नव्हतं, है की नाही. आणि मग अशा काळामध्येच त्या ठिकाणी जगामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1914 ते 1919 या काळामध्ये पहिलं महायुद्ध झालं. काय झालं? पहिलं महायुद्ध झालं. आणि पहिलं महायुद्ध झाल्यामुळं जगातल्या अनेक देशांची जी आर्थिक स्थिती आहे ती आर्थिक स्थिती विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी पूर्णपणे ढासळली. प्रत्येक देशाची आर्थिक स्थिती युद्धामुळं काय झाली? त्या ठिकाणी ढासळली गेली. आणि तशीच अवस्था आपल्या देशाची सुद्धा झाली. जरी राज्य इंग्रजांचं असलं तरीसुद्धा भारतामध्ये त्या ठिकाणी रुपया हे आपल्या देशाचं चलन होतंच, ठीक आहे नाही. आणि हे रुपया हे आपल्या देशाचं चलन असताना आपल्या देशाची जी आर्थिक स्थिती आहे ही आर्थिक स्थितीसुद्धा पहिल्या महायुद्धानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय झालेली होती? ढासळलेली होती, ठीक आहे नाही. आणि त्यामुळं आपला जो रुपया आहे हा रुपया आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सारखा त्या ठिकाणी लटपट होत होता. रुपया आहे तो रुपया त्या ठिकाणी स्थिर राहत नव्हता. रुपया काय होत नव्हता? स्थिर राहत नव्हता. आणि त्यामुळं आपल्या देशाला त्या ठिकाणी आयातीमध्ये निर्यातीमध्ये आणि आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत होते. अनेक प्रकारचे काय होत होते? अडथळे निर्माण होत होते, ठीक आहे नाही. आणि मग यावर मात करण्यासाठी इंग्रज सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत होते की भारताचा हा जो रुपया आहे हा रुपया सारखा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी लटपटतोय, हा स्थिर राहत नाही, याचा दर स्थिर राहत नाही, ठीक आहे नाही. आणि यावरती उपाययोजना केली पाहिजे तर भारताची अर्थव्यवस्था सुधारेल. तर भारताची अर्थव्यवस्था काय होईल? त्या ठिकाणी सुधारली जाऊ शकेल. या दृष्टिकोनातून इंग्रज त्या ठिकाणी काय करत होते? प्रयत्न करत होते. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो इंग्रज सरकारनं एक कमिशन नेमलं. भारतामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी इंग्रजांनी त्या ठिकाणी एक कमिशन नेमलेलं होतं. त्या कमिशनला 1926 मध्ये त्या कमिशनला विद्यार्थी मित्रांनो रॉयल कमिशन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? रॉयल कमिशन असं म्हणतात किंवा त्याला हिल्टन यंग कमिशन असं म्हणतात. हिल्टन यंग कमिशन असं म्हणतात, ठीक आहे. आणि बघा मग या हिल्टन यंग कमिशन समोर
या रॉयल कमिशनसमोर भारतातील अनेक तज्ज्ञांनी त्या ठिकाणी आपली मतं त्या ठिकाणी मांडली. भारतातील अनेक तज्ज्ञांनी काय केली त्या ठिकाणी या कमिशनच्या समोर काय केली, आपली मतं त्या ठिकाणी मांडली, आपली साक्ष नोंदवली की देशाची अर्थव्यवस्था कशी सावरली जाईल, रुपया त्या ठिकाणी कसा स्थिर होईल. यासाठी अनेक तज्ज्ञांनी विद्यार्थी मित्रांनो त्या कमिशनसमोर, हिल्टन यंग कमिशनसमोर आपली मतं त्या ठिकाणी व्यक्त केली, आहे की नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, या रॉयल कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी आपल्या देशातील ज्ञानाचा महामेरू असं म्हणावं लागेल त्यांना, की ज्यांची विद्वत्ता, ज्यांचं ज्ञान याचा संपूर्ण जगानं विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय केलेलं आहे, गौरव केलेला आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रॉयल कमिशनच्या समोर, हिल्टन यंग कमिशनच्या समोर त्या ठिकाणी साक्ष देण्यासाठी गेले. आणि रॉयल कमिशनच्या समोर साक्ष देत असताना भारतातील रुपयाच्या बिघडलेल्या स्थितीविषयी विद्यार्थी मित्रांनो आंबेडकरांनी त्या ठिकाणी आपले विचार त्या ठिकाणी मांडले. बघा, बाबासाहेबांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी एक पुस्तक लिहिलं होतं, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं. आणि त्या पुस्तकामध्ये विद्यार्थी मित्रांनो बाबासाहेबांनी आपल्या अर्थव्यवस्थेविषयी, आपल्या भारतीय रुपयाविषयी त्या ठिकाणी आपली मतं त्या ठिकाणी मांडलेली होती, ठीक आहे नाही. आणि हे सगळे विचार विद्यार्थी मित्रांनो बाबासाहेबांनी रॉयल कमिशनच्या समोर, हिल्टन यंग कमिशनच्या समोर त्या ठिकाणी मांडले. आणि हे विचार मांडत असताना आपल्या देशाला, आपल्या अर्थव्यवस्थेला एकसंध ठेवण्यासाठी, आपला रुपया मजबूत करण्यासाठी भारताला एका मध्यवर्ती बँकेची आवश्यकता आहे, असं मत बाबासाहेबांनी त्या ठिकाणी हिल्टन यंग कमिशनच्या समोर काय केलं, त्या ठिकाणी मांडलं. आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांनी दिलेली साक्ष, त्यांनी मांडलेले विचार, त्यांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याविषयी हिल्टन यंग कमिशनच्या समोर मांडलेली कल्पना, हे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्या कमिशनला पटली. सरकारच्या लक्षात आलं की बाबासाहेबांनी मांडलेले जे विचार आहेत हे विचार खरोखरच अनमोल आहेत. या देशामध्ये 3 बँका त्या ठिकाणी नोटा छापाईचं काम करतात. हे बंद करून त्या ठिकाणी आपल्या देशाला, भारताला त्या ठिकाणी एकच मध्यवर्ती बँक असली पाहिजे. आणि त्यासाठी रिझर्व्ह बँकेची स्थापना करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा विचार इंग्रजांना त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पटला. आणि हा विचार पटल्यानंतर इंग्रजांनी त्या ठिकाणी भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची विद्यार्थी मित्रांनो स्थापना केली. आणि यासाठी 1934 मध्ये सरकारनं रिझर्व्ह बँक ॲक्ट पास केला. आणि 1 एप्रिल 1935 या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय झाली, त्या ठिकाणी सुरू झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नावाची बँक त्या ठिकाणी आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून त्या ठिकाणी 1 एप्रिल 1935 पासून काय झाली, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरू झाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुस्तकांचा अभ्यास करत आहात, पुस्तकामध्ये या तारखा त्या ठिकाणी चुकलेल्या आहेत. रिझर्व्ह बँकेचा जो कायदा आहे तो कायदा त्यांनी 1944 असं त्या ठिकाणी चुकून त्या ठिकाणी छापलं गेलेलं आहे. 1944 भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1944 अंतर्गत असं लिहिले. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1945 मध्ये झाली. तर त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी दुरुस्ती करून घ्यावी लागेल. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934
अंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना ही विद्यार्थी मित्रांनो 1935मध्ये झाली. कधी झाली? 1935मध्ये झाली. लक्षात येते? 1935मध्ये झाली. आणि ही बँक स्थापन करण्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले जे विचार आहेत हे विचार त्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त आहेत. अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांच्या संकल्पनेमधून, त्यांच्या प्रेरणेमधून या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची त्या ठिकाणी इंग्रज सरकारला काय करावी लागली? स्थापना करावी लागली. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो मध्यंतरी YSRCP आंध्र प्रदेशामधला एक पक्ष आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, हे की नाही, त्याच्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष, असे जे वेगवेगळे पक्ष आहेत त्याच पद्धतीचा पक्ष आंध्र प्रदेशामध्ये एक YSR रेड्डी, YSRR म्हणजे रेड्डी काँग्रेस पार्टी नावाचा एक पक्ष आहे. आणि त्या पक्षाच्या लोकसभा सांसद म्हणजे लोकसभा खासदार म्हणतो आपण त्याला, चिंता अनुराधा यांनी त्या ठिकाणी लोकसभेमध्ये असा प्रश्न उपस्थित केलेला होता की रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये बाबासाहेबांचं जे योगदान आहे ते अत्यंत मोलाचं आहे. आणि त्यामुळं भारतामध्ये जे आपण नोटा छापतो त्या नोटांपैकी काही नोटांवरती सुद्धा त्या ठिकाणी महात्मा गांधींच्या प्रमाणे त्या ठिकाणी बाबासाहेबांचा देखील काय छापला पाहिजे, त्या ठिकाणी फोटो काय केला पाहिजे, छापला गेला पाहिजे, असे विचार त्या ठिकाणी YSR रेड्डी काँग्रेसच्या खासदार चिंता अनुराधा यांनी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय केले होते? मांडले होते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रिझर्व्ह बँकेची जी स्थापना आहे त्या रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेविषयी त्या ठिकाणी आपल्याला माहिती सांगता येईल. बघा, यामध्ये आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत. एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल, सेंट्रल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतामधली बँकिंगच्या क्षेत्रामधली सर्वोच्च बँक आहे. बँकिंगच्या क्षेत्रामधली सर्वोच्च बँक आहे. आणि ही जी बँक आहे ही बँक भारत सरकारची बँक आहे. म्हणून आपण या बँकेला त्या ठिकाणी सरकारची बँक असं म्हणतो. काय म्हणतो? सरकारची बँक असं म्हणतो. त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे ती बँक आपल्या देशातील बँकांची बँक आहे. आपल्या देशातील बँकांची बँक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्ट रिझर्व्ह बँकेमध्ये आपलं खातं उघडू शकत नाही. आपण डायरेक्ट रिझर्व्ह बँकेमध्ये आपले पैसे ठेवू शकत नाही. आपण रिझर्व्ह बँकेकडून डायरेक्ट कर्ज घेऊ शकत नाही, ठीक आहे नाही. पण आपल्या देशामधल्या ज्या बँका आहेत, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, ह्या ज्या सगळ्या बँका आहेत, या सगळ्या बँका मात्र रिझर्व्ह बँकेमध्ये आपलं खातं उघडू शकतात. या बँकांकडे जो शिल्लक आहे पैसा, तो पैसा त्या ठिकाणी ते रिझर्व्ह बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवू शकतात. काय करू शकतात? रिझर्व्ह बँकेकडे त्या ठेव म्हणून ठेवू शकतात. त्याच पद्धतीनं या आपल्या देशामध्ये ज्या बँका आहेत त्या बँकांना जर समजा पैशाची आवश्यकता भासली, त्यांना जर पैशाची गरज भासली तर त्या रिझर्व्ह बँकेकडून त्या ठिकाणी कर्ज घेऊ शकतात, रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेऊ शकतात. आणि म्हणून आपल्या गावामधली बँक जशी आपली बँक, आपल्या गावामधली जी बँक आहे ती बँक जशी आपली बँक आहे त्याच पद्धतीनं रिझर्व्ह बँक ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो बँकांची बँक आहे. कोणाची बँक आहे? बँकांची बँक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1949मध्ये रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, म्हणजे ती देशाच्या मालकीची करण्यात आली. कोणाच्या मालकीची करण्यात आली? देशाच्या मालकीची करण्यात आली, आहे की नाही. आणि तेव्हापासून म्हणजे त्या अगदी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाल्यापासून आपल्या देशामधल्या ज्या चलनी नोटा आहेत, त्या नोटा छापायचं जे काम आहे ते काम त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक करते. नोटा छापायचं जे काम आहे ती कोणती बँक करते? रिझर्व्ह बँक करते. पण त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एक अपवाद आहे. त्यामध्ये सुद्धा काय एक अपवाद आहे. मग आपल्या देशामध्ये नोटांचे प्रकार सांगा. 1 रुपयाची नोट होती पूर्वी, 2 रुपयाची नोट, 5 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट, 20 रुपयाची नोट, ठीक आहे नाही, 50 रुपयाची नोट, 100ची नोट, 200 रुपयाची नोट, 500 रुपयाची नोट,
हजाराची बंद होते, हजाराची बंद झाली, हजाराच्या नंतर आत्ता 2000 रुपयाची नोट. ठीक नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ज्या सगळ्या नोटा आहेत, या सगळ्या नोटांमध्ये 1 रुपयाची नोट, 1 रुपयाची नोट जर सोडली तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इतर सर्व नोटा छपाईचं जे काम आहे ते काम त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेकडून केलं जातं. म्हणजे आपल्या देशामध्ये नोटा छपाईचं जे काम आहे ते काम त्या ठिकाणी कोणाद्वारे केलं जातं? रिझर्व्ह बँकेच्याद्वारे केलं जातं. आणि पूर्वी जी 1 रुपयाची नोट होती, है की नाही, ही नोट मात्र त्या ठिकाणी आपल्या देशाचं जे अर्थ मंत्रालय आहे, फायनान्स मिनिस्ट्री, आपल्या देशाचं जे अर्थ मंत्रालय आहे त्या अर्थ मंत्रालयाकडून या 1 रुपयाच्या नोटेची छपाई केली जायची. या नोटेची छपाई केली जायची. आणि त्यामुळं तुम्ही 2 रुपयाच्या नोटेपासून 2000 रुपयाच्या नोटेपर्यंत जर पाहिलं तर त्या प्रत्येक नोटेवरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो असं दिसून येईल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहिलेलं दिसून येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं प्रत्येक नोटावरती त्या ठिकाणी छापलेलं तुम्हाला दिसून येईल. पण 1 रुपयाची जर त्या ठिकाणी नोट तुम्ही पाहिली, 1 रुपयाची जर त्या ठिकाणी नोट तुम्ही पाहिली तर या नोटावरती विद्यार्थी मित्रांनो भारत सरकार असं छापलेलं असतंय. काय छापलेलं असतंय? भारत सरकार. म्हणजे भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयानं या 1 रुपयाच्या नोटेची काय केलेली आहे? छपाई केलेली आहे. आणि त्याचं कारण आहे, आपल्या देशाचं बजेट मांडलं जातं संसदेमध्ये, ठीक आहे नाही. आणि हे बजेट मांडत असताना म्हणजे अर्थसंकल्प मांडत असताना बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी सरकारला या अर्थसंकल्पामध्ये तूट दिसते. तूट दिसते म्हणजे येणारं सरकारचं उत्पन्न कमी आणि सरकारला खर्च मात्र जास्त करायचा असतो. अशा वेळेस ही तूट भरून काढण्यासाठी सरकार स्वतः त्या ठिकाणी 1 रुपयाच्या नोटांची काय करते? छपाई करते. काय करते? 1 रुपयाच्या नोटेची काय करते? छपाई करते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रिझर्व्ह बँकेविषयी त्या ठिकाणी माहिती सांगता येईल. बघा याच्यावरती तुम्हाला 4 मार्कासाठी शॉर्ट नोट विचारलेली असते, ठीक आहे नाही. पुस्तकामध्ये जरी अगदी 5-6 ओळी असल्या तरी आपल्या देशाची सर्वोच्च बँक म्हणून त्या बँकेच्या स्थापनेविषयी, त्या बँकेच्या रचनेविषयी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला बरीचशी काय केलेली माहिती दिलेली आहे. बरीचशी माहिती दिलेली आहे. तर आपल्याला यामधून विद्यार्थी मित्रांनो आपण नेमकं काय शिकलो? तर आपण बँकांचे एकूण 9 प्रकार पाहिले. एकूण बँकांचे किती प्रकार पाहिले? 9. म्हणजे फक्त नावं पाहिली. प्रत्येक प्रकाराची माहिती आपल्याला घ्यायची आहे. मग त्याच्यामधला जो पहिला प्रकार होता तो मध्यवर्ती बँक, दुसरा प्रकार व्यावसायिक बँका, तिसरा सहकारी बँका, चौथा विकास बँका, 5वा विनिमय बँक, 6वा प्रादेशिक ग्रामीण बँक, 7वा बचत बँक, 8वा गुंतवणूक बँक आणि 9 नंबरचा जो प्रकार आहे तो विशेष बँक. कोणता? विशेष बँक. या विशेष बँकेचे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर 3 प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये एक्झिम बँक, आयात निर्यात बँक, भारतीय लघुउद्योग विकास बँक आणि नाबार्ड अशा 3 बँकांच्या प्रकाराची आपल्याला काय करायची? माहिती घ्यायची आहे. आणि हे बँकांचे 9 प्रकार पाहत असताना त्याच्यामधला जो पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार म्हणजे मध्यवर्ती बँक. या मध्यवर्ती बँकेची माहिती विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेली आहे? या व्हिडिओमध्ये काय केलेली घेतलेली आहे. मग याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नेमकं काय योगदान होतं त्याविषयीची आपण माहिती घेतली की त्यांनी हिल्टन यंग कमिशनला त्या ठिकाणी कसं पटवून दिलं की या देशामध्ये त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेची म्हणजे मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची आवश्यकता का आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या रुपयाविषयी जी मतं मांडलेली होती ती मतं त्या ठिकाणी त्यांनी काय केली? मांडली. आणि मग या शिफारसींचा विचार करूनच बाबासाहेबांनी ज्या शिफारसी केल्या, त्यांनी जे विवेचन केलं त्यावरूनच त्या ठिकाणी इंग्रज सरकारनं 1934मध्ये रिझर्व्ह बँकेसाठी एक खास कायदा केला. आणि या कायद्यानुसार 1935मध्ये त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची काय केली गेली? स्थापना केली गेली, ठीक आहे नाही. तर रिझर्व्ह बँक ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. त्याच पद्धतीने रिझर्व्ह बँक ही आपल्या देशाच्या बँकिंग रचनेमधली सर्वोच्च बँक आहे. म्हणजे शिखरस्थानी आहे, ती शिखरस्थानी आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँक ही विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाच्या सरकारला त्या ठिकाणी आर्थिक धोरण ठरवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करते.
काय करते, मदत करते. त्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे की रिझर्व्ह बँक ही आपल्या देशाची बँक आहे, म्हणजे आपल्या सरकारची बँक आहे. म्हणून त्याला आपण सरकारची बँक असं म्हणतो. काय म्हणतो? सरकारची बँक असं म्हणतो. त्यानंतर एक मुद्दा आपण रिझर्व्ह बँकेच्या संदर्भामध्ये पाहिला आहे की आपल्या देशामधली 1 रुपयाची नोट सोडली तरी इतर ज्या सर्व नोटा आहेत त्या सर्व नोटांची छपाई ही विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह बँकेकडून केली जाते. आणि 1 रुपया मात्र त्या ठिकाणी कोणाकडून छापला जातो? भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून त्याची निर्मिती केली जाते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एक 5-6 ओळीमध्ये जरी माहिती असली तरी उद्या तुम्ही MPSC UPSC होणार आहात, उद्या तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटच्या त्या ठिकाणी परीक्षेला बसणार आहात, तुम्ही CPTची वगैरे चांगली स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी कॉमर्स सेक्टरमध्ये देणार आहात. आणि त्यासाठी रिझर्व्ह बँकेविषयी तुम्हाला माहिती त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला जेवढं शक्य आहे ते सगळं द्यायचा काय केलेलं आहे मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आवडला तर निश्चितपणे तुम्ही या व्हिडिओला त्या ठिकाणी काय करा, लाईक करा. आपल्याला जर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काही समजत नसेल तर निश्चिंतपणे त्या ठिकाणी तुम्ही मला विचारू शकता. लक्षात येते? यानंतरचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बँकांच्या दुसरा प्रकार किंवा बँकेचा दुसरा प्रकार, व्यावसायिक बँका, सहकारी बँका, विकास बँका याविषयीची माहिती घेणार आहोत. बँकांचे प्रकार पाहत असताना किमान आपल्याला त्या ठिकाणी 3 व्हिडिओ काय करावे लागतील, बनवावे लागतील, तर हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजू शकेल. तोपर्यंत सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा. धन्यवाद.